श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष महालय श्राद्ध कशासाठी? मनुष्य जीवनात प्रथम पितरांच्या आशीर्वादानंतर कुलदैवत कुलदेवी व नंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात ऐहिक व पारलौकिक सुख देण्यास मूळ पितरच कारणीभूत असतात. मानवाच्या पूर्वकर्मानुसार मानवी जीव इहलोकी सुखदुःख भोगत असला तरीही अंतिमरित्या जीवाच्या सुखदुःखात कारण बहुतांशाने त्या घराण्याचे पितरांची कृपा अकृपाच असते. म्हणून श्रीमंतीत जन्माला येण्यापेक्षा ज्या घराण्याला पुण्यवान पितरांचे आशीर्वाद आहेत अशा घराण्यात जन्माला येणे महत्त्वाचे व परमसुख शांतीचे असते. चला तर मग आपल्या पूर्वजांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेऊन आपल्या घराण्याला पुण्यवान आणि पावन बनवण्यासाठी सत्पात्री दान करूया. आजची तिथी पंचमी. आजच्या तिथीला पितरांच्या नावे दान का करावे? आपल्या घराण्यामध्ये पूर्वी जर कोणी संसारात मृत झालेल्या महिला पत्नी बहिणी मृत झालेले असतील, भरणी श्राद्ध. ज्या घरात कोणी व्यक्ती मृत झाल्यास वर्ष श्राद्धापूर्वी येणाऱ्या पितृपक्षात मृत व्यक्तीच्या नावे भरणी श्राद्ध अवश्य करावे. आजच्या दिवशी पितरांच्या नावे काय दान करावे? साड्या, धान्य, तेल, हळद कुंकू, सौभाग्य वस्तू यांचे सत्पात्री दान करावे. चला तर मग या पावन पर्वणीवर आपण आपल्या पूर्वजांच्या नावे गाणगापूर, पिठापूर, नरसिंहवाडी या दत्तधामांवर अन्नदान करून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करूया.